आम्हाला तुम्हाला लाडली बहीण योजना कशी वाटली सरकारची? हा केलं ते फक्त मतदानापुरती ती. फक्त मतदान घेऊस तर लाडली बहीण आहे. राजा कुठं शेतकऱ्याला पीक विमा नाहीये, कुठं नुकसान भरपाई नाहीये. बाईला 1,500 रुपये द्यायचे, मी इकडे काय खताचा भाव 3,000ला करायचा का? हा बरोबर. खताचा भाव 3,000ला करायचा. तुमच्या दुधाला भाव नाहीये. हे कुठे गेली 2200 रुपये क्विंटल, 2500 रुपये क्विंटल. दुधाला भाव 26 रुपये 25 रुपये. काय घालतो त्या काय म्हशीला गाईला? पण मग सरकार तर म्हणतं फॉर्म भरायचं समजून गेला. अरे सरकारला हात जोडून सांगा, तुम्ही फॉर्म भरवू नका. कशाला रिकामे आमचे कागदाचे पैसे करते, आमच्या शासनाचेच खर्च नका करू मला. पुढच्या वेळेस तुमचा नंबर लागत नाहीये राजा हो, तुमचा नंबर संपलेला आहे. कोणचा नंबर लागेल मग? जरांगे पाटील. काय बद्दल? तो कसा नवीन ते नाही सांगता येत आम्ही. फक्त नवीन माणसाला सांगायचे डंगर नको. त्या डंगराने एवढी खाऊन घाण केली. आज आम्ही आला की नातू झाला, नातू मेला की नातीचा नातू. अरे यायचेच काय बापाच दे नाही का? लोक जगात मेले का? जगात चांगले लोक मेले का? हे भ्रष्टाचारी एक बी नको आपल्याला. नवीन कापसाचं काय आहे? कापसाला काय आहे? त्याच्या मायला आणली त्याला काढूस तर लावून काढूस तर त्याला खर्च येतो 25,000 रुपये. याचा भाव काय पडतो तुम्हाला? 7,000 रुपये ना 6,500 रुपये. मग काँग्रेस सरकार चांगलं आहे का? मग कोणतं सरकार नको आम्हाला. डंगर नको जुने, कोणतेच नको? आम्हाला फक्त नवीन फ्रेश लोक पाहिजे. भाजपी नको? भाजप मायला त्या नालायकाने तर वाट लावली. याला तर नालायकाने वाट लावली या देवेंद्रने. बरोबर बरोबर. त्याने तर वाटच लावली सगळी. 10 वर्षात पंतप्रधान राहायला काय केलं त्यानं? फक्त राम मंदिर बांधलं, लोक सुधारत्या काय? राम मंदिर जर तुम्ही बांधून राहिले, अरे तुम्हाला देवाची आत्मविश्वास एवढा आहे, लोक भिकायला लागली. कोणत्या पोराला नोकरी? आता सरकारनं 35 रुपये दुधाला भाव डिक्लेअर केला ना. कशाला त्याला कोण? अरे ज्या दिवशी भाव कमी होतो त्या दिवशी संध्याकाळीपासूनच कमी होतो. आणि ज्या दिवशी वाढा शेतकऱ्याला तर तो 6 महिन्यात भेटतो. कारण त्यावेळी तिची काय अटील राहते. बरोबर. त्यावेळी तिची काय अटील राहते. तो काय झाटा काढून देईन त्याला? काय देईन? तो चेअरमन गावात दूध गोळा करणारा तो स्वतः परिचंद्र, तो काय करणार आहे? हे माधरचो त्या चेअरमनला 10 लोक बोलतो. तुम्हाला पहिल्यांदा का हे भेटलं नाही का? ते काय भेटेल? 5 रुपये नाही याला नाहीये. अरे हे पॉलिश त्याच्या मायला 17 वर्षापासून त्याच बरोबर राहिलो. पीक विमा नाहीये, पीक विमा नाहीये, नुकसान भरपाई नाहीये. आपले आमदार तर पाहायला यायला माहीतच नाही. आपल्याला आमदार आहे का नाही म्हणून आम्हाला फुलंब्री तालुक्याला आमदार आहे का नाही आम्हाला कळत नाही. आमच्या मतदारसंघाला आहे ना बागडे नाना आहे, तर ते आहे तिकडेच तेवढ्या कोपऱ्यात मार्केट कमिटी पाहायला. तेवढीच पाहिजे.